कूलिंग सिस्टीम मधला एक खूप महत्त्वाचा पार्ट आहे. थर्मोस्टेट वॉलचं कार्य आहे की इंजिनचे नॉर्मल वर्किंग टेम्परेचर मेंटेन ठेवणे. तर कूलिंग सिस्टीम मधून थर्मोस्टेट बॉडी आपण उघडलेली आहे आणि थर्मोस्टेट बॉडी उघडून आपण थर्मोस्टेट वॉल हा बाहेर काढलेला आहे. हा माझ्या हातात जो दिसत आहे हा आहे थर्मोस्टेट वॉल. टूल्स व इक्विपमेंटची आपल्याला गरज लागेल. काही साधन आपल्याला लागणार आहे प्रॅक्टिकल करताना. तर यासाठी आपल्याला लागेल एक भांडं, पाणी आणि स्टोव किंवा चूल ज्याच्यावर आपण पाणी गरम करणार आहोत. तसेच पाण्याचं तापमान चेक करण्यासाठी आपल्याला लागेल थर्मामीटर आणि जो थर्मोस्टेट आपण गाडीमधून काढलेला आहे किंवा ट्रॅक्टरच्या इंजिनमधून काढलेला आहे तो थर्मोस्टेट वॉल आणि एक लॉंग नोज प्लायर आणि एक बारीक तार थर्मोस्टेट वॉलला बांधून एका काडीनं आपण बांधलेला आहे, जेणेकरून पाण्यामध्ये टाकताना त्या पाण्याची वाफ आपल्या हाताला स्पर्श होणार नाही आणि आपल्याला चटके वगैरे लागणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. तर आपण अशी थोडक्यात चूल लावलेली आहे, त्याच्यावर एक भांडं टाकून ठेवून त्याच्यावर पाणी आपण गरम केलेलं आहे. पाणी उकळत आहे, पाणी बघा उकळत आहे. पाणी उकळत आहे म्हणजे पाण्याचा बॉइलिंग पॉइंट हा 100 डिग्री तापमान, पाण्याचं तापमान 100 डिग्री झालं की पाणी उकळायला सुरुवात होते. म्हणजेच आता हा जो पाणी उकळत आहे याचं तापमान 100 डिग्री झालेला आहे असं आपण समजू. थर्मोस्टेट वॉल हा साधारणतः 75 डिग्रीला ओपन होतो, उघडणं चालू होतो आणि 85 डिग्री पर्यंत पूर्णपणे उघडतो. आज आपल्याकडे आपण या पाण्याचं तापमान जवळपास 90 डिग्री ते 100 डिग्री झालेलंच आहे. पाणी उकळत आहे म्हणजे पाण्याचं तापमान 100 डिग्री झालेलंच आहे आणि त्यामध्ये आपण हा थर्मोस्टेट वॉल टाकून थर्मोस्टेट वॉल उघडत आहे किंवा नाही याची आपण तपासणी करूया. थर्मोस्टेट वॉल उघडत नसेल म्हणजे थर्मोस्टेट वॉल खराब झालेला आहे, स्टकअप झालेला आहे आणि आपल्याला थर्मोस्टेट वॉल बदली करावा लागेल. थर्मोस्टेट वॉल उघडत आहे म्हणजे थर्मोस्टेट वॉल हा चांगला आहे, वर्किंग कंडिशन मध्ये आहे. पाणी उकळत आहे. थर्मोस्टेट वॉल बघा पूर्णपणे उघडलेला आहे. थर्मोस्टेट वॉल उघडलेला आहे. आता हळूहळू जसजसं तापमान कमी होईल तर थर्मोस्टेट वॉल बंद स्थितीमध्ये सुद्धा येईल. थर्मोस्टेट वॉल बंद झालेला आहे, दिसत आहे आपल्याला. परत एकदा आपण थर्मोस्टेट वॉलला पाण्यामध्ये टाकू. पाणी बॉईल होत आहे म्हणजे पाण्याचं तापमान जवळपास 100 डिग्रीच्या जवळपास आलेलं असेल. आता याच्यामध्ये आपण थर्मोस्टेट वॉल बुडवलेला आहे. बघा थर्मोस्टेट वॉल हा पूर्णपणे ओपन झालेला आहे, दिसत आहे आपल्याला. परत जसं तापमान कमी होईल तसं थर्मोस्टेट वॉल हा परत आपल्या पूर्व स्थितीमध्ये येईल आणि बंद होईल.